आज सकाळी उठल्यावरती भावांच्या लग्नामध्ये लागणाऱ्या रुईच्या मुंडावल्या बनवण्यासाठी बसवलं होतं. आता ह्या कशा बनवायच्या ते मला काय माहिती नव्हतं, म्हणून मग माझी आत्तू इथे मला सांगत होती. आता रुईच्या फुलांच्या मुंडावल्या बनवण्यासाठी फुलांमधील हा वाला भाग यूज केला जातो. मी तर ही फुलं ओवून दिली. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, लग्नामध्ये नवरा नवरीला पहिल्या मुंडावल्या बांधल्या जातात त्या रुईच्या फुलांच्या बांधल्या जातात. थोड्याच वेळात काकीने पण नवरदेवांसाठी गलदावा बनवला. आता हे काय असतं आणि कशासाठी असतं हे तुम्हाला मोठ्या व्लॉग मध्ये बघायला मिळेल. एकीकडे मांडव पण रेडी झाला होता आणि दुसरीकडे माझी पेंटिंग पण. पेंटिंग कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. उद्या आहेत हळदी, म्हणून आज आमच्याकडे रात्रीच हळद फोडली जाते. त्यासाठी गावातील सर्व महिला मंडळ जमा झाली होती. काकींनी कणा भरून घेतला आणि दोन्ही नवरदेवांना रुईच्या फुलांपासून बनवलेल्या मुंडावल्या बांधल्या. तुम्हाला तर माहितीच आहे की कोणतंही शुभ कार्य सुरू करताना देवांचे आणि आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणे खूप गरजेचं आहे. म्हणूनच दोन्ही नवरदेवांनी आई बाबा आणि मम्मी पप्पांकडून आशीर्वाद घेतले आणि स्पेशली आमच्या आजी आजोबांचे. माझ्या आजीला लग्न बघायची खूप इच्छा होती, पण काय करणार, तिने लग्न बघायच्या अगोदरच देवबापांनी तिला बोलवून घेतलं. तिची आठवण तर लग्नांच्या प्रत्येक रीतींमध्ये येत होती. पण इतकं मात्र खरं आहे, ती कुठेही असली तरी तिचे आशीर्वाद आमच्या सोबतच आहे. चला, भावांच्या हळदी फोडण्याची रीत तर झाली. चला तुम्हाला अजून एक लग्नाच्या रीतीबद्दल सांगते. जेव्हा नवरा असा पाटावरती बसतो त्याच्या मागे करवली बसवली जाते आणि करवली आपल्या भावांच्या पाठीला हात लावून बसलेली असते. मी काकींना विचारलं असे का बसतात, तर त्यांनी सांगितलं नवऱ्याची बहीण त्याला बोलत असते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला मग आजच्यासाठी इतकंच. उद्या भेटूयात, तोपर्यंत टाटा बाय बाय.